चला गावाकडे करते ना तशी पोपटी आपण करूया. गावाकडे ना मातीच्या मडक्यात करतात आणि कसं माहिती आहे बाजूने जाळ करतात चांगला आणि मध्ये मडकं ठेवतात बंद करून चांगलं आणि शिजवतात. पण इथे तसं नाही ना, मी कुकरमध्ये करते. ते पहा. तर हे बघा हे साहित्य घेतले, अंडी घेतली स्वच्छ धुवून, मक्याची कणसं, बटाटे कापून घेतलेत, कांदा, रताळी, हं? आणि हे पावट्याची शेंग. हे बघा धुवून घेते सगळं. आता चिकन स्वच्छ धुवून घेतले. आता मिक्सरचं भांडं घेते मसाल्यासाठी. बघा पुदिना टाकला आहे, ही कोथिंबीरची पानं, हे बघा कोथिंबीर, हे आलं घेतले, आल्याचे तुकडे 2-4 चांगले, ह्या मिरच्या, आपण मसाला नाही लावणार, मिरचीचं केले, लसूण आणि आणि मीठ घेतले, खडे मीठ घेतले आणि सगळं आता मिक्सरला लावते, ह्याची पेस्ट करते. ही पेस्ट झाली. हे बघा आता हे चिकन घेतले स्वच्छ धुवून, त्याच्यात हळद टाकते. हे बघा दही टाकते, अर्धी वाटी दही टाकले. दही टाकले, पेस्ट केली की नाही ही थोडीशी टाकते त्याच्यात, आपल्याला लागेल तशीच टाकायची. आणि हे जे आपलं सगळं धुवून घेतलं आहे बटाटे कणीस बिणीस हे सगळं रताळी कांदे हे सगळं टाकून पुन्हा त्याच्यात मी ही पेस्ट टाकते. ही सगळी टाकून दिली ह्याच्यात, हे घातली सगळी. आणि आता सगळं लिंबू पिळून आणि सगळं मिक्स करते. हे बघा हे लिंबू पिळला आता आणि सगळं पुदिन्याचा वास सुंदरच सुटला आहे श्वास. आणि सगळं मिक्स करते. जे नॉनव्हेज खाणार नसेल त्याने ते टाकायचं नाही, नॉनव्हेजचं भाज्या टाकायच्या आहे सगळी फळं. आता केळीचं पान घेते, त्याच्यावर सारखं ठेवते. हे बघा सारखं बसवते छान. आणि हे पान असं दुमडते. कसं दुमडते ते बघा, लक्ष ठेवा. बघा असं दोन्ही बाजूने आणि इकडनं पण दुमडते. हे बघा हे दुमडलं पान आपण. आता काय करते, फॉईल पेपर आहे त्याने सारखं गुंडाळते. तो का लावते म्हणजे कुकरमधलं पाणी आतमध्ये जाणार नाही आणि हे सगळं वाफेने छानपैकी शिजेल आपलं. फॉईल पेपर निघू नये ना म्हणून दोऱ्याने पॅक बांधून घेऊया. आता कुकर घेतला, कुकरमध्ये थोडं पाणी टाकले, जाळी ठेवली आणि त्याच्यावर हे आपण ठेवूया. आणि बाजूला या पावट्याची शेंगा टाकते, त्या पण छान लागतात चवीला मस्तपैकी. हे बघा या पावट्याची शेंगा टाकल्या, त्या पण धुवून घेतल्या तो. आणि त्याच्यावर आता आपण खडे मीठ टाकूया थोडं थोडं. आणि झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या कुकरला. आपलं चिकन शिजलं पाहिजे ना त्यातलं. 5 ते 6 शिट्ट्या झाल्यात. आता कुकर खोलून दाखवते. बघा अरे वा, शेंगांचा कलर बघा किती छान दिसतो आहे, बदलला आहे तो. आपलं छानपैकी शिजले. आता एक गरम आहे, मी हळू काढते आता ताटलीत माझ्या. आता गरम गरम आहे, दोरा कापते आणि तुम्हाला खोलून दाखवते. अरे वा, स्वाद छानच सुटला आहे. आपण केळीच्या पानात बनवलेलं आहे हे बघा, त्यामुळे चव छानच लागते. हे बघा, हे बघा बघूनच दिसते किती छान शिजले ते ना. बघा मी दाखवते. हे बघा हा बटाटा बघा शिजला आहे ना, हे बघा छान दिसतं आहे. आता तुम्हाला चिकन दाखवते. हे बघा हे चिकन बघा, हे बघा एकदम मस्त शिजलं आहे. बघा बघा शिजले ना. गावाकडे आपण पोपटी खातोच, पण ज्याला जमत नाही त्याने आपलं असे करून बघायचे. मी शहरात आहे ना, तर मी अशीच करून खाते, दुधाची ताण ताकावर. मग काय करायचं. तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल ना तर नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला सांगा.